नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघतोय लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स प्रॅक्टिस सेट 1.3. तर हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो डिटर्मिनंट मेथडवरती आहे, म्हणजे क्रॅमर्स रूलवरती. तर क्रॅमर्स रूलमध्ये आपण डिटर्मिनंट वापरणार आहोत. तर डिटर्मिनंट ऑफ 4 नंबर्स, 2 उभ्या रेषा आणि त्यांच्यामध्ये ABCD असे नंबर्स लिहिलेले असतात. तर हा जो डिटर्मिनंट आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा, तर डायगोनल एलिमेंट्स त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट मायनस अपोजिट डायगोनल एलिमेंटचा क्रॉस प्रॉडक्ट, म्हणजे AD मायनस BC ही झाली तुमच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. ओके. ओके, practice set 1.3. It is on determinant method, that is Cramer's rule. Okay, question number 1 is, okay, so determinant दिलेला आहे, determinant 3, 2, 4, 5. तर डिटर्मिनंटमध्ये आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशनची सबट्रॅक्शन घेतो. म्हणजे 3 इंटू क्रॉसमध्ये कोण आहे 3च्या 5, सबट्रॅक्शन घ्यायची कोणाची, अपोजिट डायगोनल क्रॉसची. अपोजिट डायगोनल कोण आहे 4, 2, म्हणजे इथं काय येणार 4 इंटू 2, दॅट इज 2 इंटू 4. सो इट इज इक्वल टू 3 5s are 15 मायनस 2 4s are 8. सो 15 मायनस 8 इज 7. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, डायगोनल एलिमेंटचा प्रॉडक्ट मायनस ऑफ डायगोनल एलिमेंटचा प्रॉडक्ट, हा झाला तुमचा डिटर्मिनंट. सो पूर्ण प्रॅक्टिस सेट जो आहे सो तो या डिटर्मिनंटवरती आहे. तर व्यवस्थित लक्षात घ्या की कसं फाइंड आउट करायचं. ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 2, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोविंग डिटर्मिनंट्स. ठीक आहे. डिटर्मिनंट्स काढायचे, -1 मल्टिप्लाइड बाय 4 -7 मल्टिप्लाइड बाय 2. ओके. सो इट इज इक्वल टू -4 -7 2s are 14. सो इट इज इक्वल टू -18. -4 -14, मायनस मायनस आहे त्यामुळे ॲडिशन होईल आणि साईन काय असेल, दोघं मायनस आहेत म्हणून मायनस. सो -4 -14 इज 14 आणि 4 18 आणि साईन काय येईल, मायनस येईल. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. सो 5 इंटू 0 -3 इंटू -7. 5 टाइम्स 0 इज 0, -3 इंटू -7, 7 त्रिक 21 आणि दोघं वजा वजा आहेत म्हणून आन्सर काय येईल, अधिक. ठीक आहे. त्याच पद्धतीने 7/3 इंटू 1/2 -3/2 इंटू 5/3. ओके. आता फ्रॅक्शन्स आहेत, थोडी काळजीपूर्वक मल्टिप्लिकेशन करायचे. फ्रॅक्शन्समध्ये कसं होतं, न्यूमरेटर्सचा प्रॉडक्ट होतो आणि डिनॉमिनेटर्सचा प्रॉडक्ट होतो जर प्रॉडक्ट असेल तर. म्हणजे इथं काय येणार, 7 इंटू 1 7 डिवायडेड बाय 3 इंटू 2 6. ओके. मायनस इथं बघा 3 कॅन्सल होईल, इथं काय राहील 5 डिवायडेड बाय 2. सो इट इज इक्वल टू, डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. डिनॉमिनेटर सेम करताना आपण LCM घेतो डिनॉमिनेटरचा. ठीक आहे. 6 आणि 2 यांचा LCM काय आहे 6, किंवा सिम्पल तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतली तरी चालू शकतं. ठीक आहे. सो 7 2 मायनस डिवायडेड बाय 6 2s are 12. काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतली LCM घेण्यापेक्षा. सो इट इज इक्वल टू 7 दुने 14 वजा 6 पंचे 30 डिवायडेड बाय 12. सो इट इज इक्वल टू, उलटं केलेलं आहे त्यांनी, छोट्यातून मोठा घालवायचा, म्हणजे 30 मायनस 14 करायचं. ते किती येईल, 16 येईल. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता. मोठ्याला वजा आहे म्हणून -16 येईल डिवायडेड बाय 12. याच्यामध्ये काहीतरी कॉमन आहे. काय कॉमन आहे, 4 कॉमन आहे. सो 4ने डिवाइड करून घ्या. सो काय मिळेल, -4 डिवायडेड बाय 3. 4 4s are 16, 4 3s are 12 आणि -1 आहे तसंच राहील. ओके.
सो तुमचा आन्सर काय आहे -4/3. फ्रॅक्शन्सचं डिटर्मिनंट काढणं थोडंसं डिफिकल्ट आहे कारण त्याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन सबट्रॅक्शन येते फ्रॅक्शन्सची म्हणून. पण तुमचं कॅल्क्युलेशन तितकं परफेक्ट असायला हवं, प्रॅक्टिस असायला हवी. ओके. सो क्वेश्चन नंबर 3 इज सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युझिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल यूज करायचा आहे. क्रॅमर्स रूलमध्ये 3 इम्पॉर्टंट गोष्टी आपण फाइंड आउट करणार आहे, 3 वेगवेगळे डिटर्मिनंट्स. तर ते डिटर्मिनंट्स कसे काढायचे ते आधी मी सांगते बघा. पहिला डिटर्मिनंट असतो डी. तो कोणाचा असतो तर व्हर्टिकली हे इक्वेशन्स लिहून घ्या आधी. 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5. तर इथं डी म्हणजे कोण तर तुमचे जे कोइफिशियंट्स आहेत ते सिरियली लिहायचे. म्हणजे एक्सचे कोइफिशियंट म्हणजे पहिला कॉलम असेल तर पहिला कॉलम काय येईल 3, 4 सिरियली. पहिल्यातला आधी घेतला एक कोइफिशियंट आणि दुसऱ्यातला नंतर घेतला. तसंच वायचे कोइफिशियंट सिरियली लिहायचे त्याच ऑर्डरमध्ये. म्हणजे पहिल्यातला वायचा कोइफिशियंट -4, दुसऱ्यातला वायचा कोइफिशियंट 3. हा झाला तुमचा डिटर्मिनंट डी. हा आधी फाइंड आउट करायचा. ओके. त्यानंतर dx फाइंड आउट करायचा. आता dx कोण असतो dx पण डिटर्मिनंटच आहे. पण त्या डिटर्मिनंटमध्ये आपण काय करतो dx काढतोय ना, म्हणून xचे जे कोइफिशियंट्स आहेत ते राईट हँड साईडने रिप्लेस करतो. म्हणजे इथं 3, 4च्या ऐवजी काय येणार 10, 5 येईल आणि बाकी आहे तसंच. म्हणजे -4, 3 म्हणजे वायचे कोइफिशियंट आहे तसेच. हा झाला तुमचा dx. तसंच dy. आता गेस करा बरं dy काय असेल तर dy मध्ये आपण काय करतो एक्सचे कोइफिशियंट आहे तसे घेतो पहिल्या कॉलममध्ये. आता वायचे कोइफिशियंट्स आपण बदलणार आहे आणि ते कोणी बदलणार आहे तर राईट हँड साईडने. तर राईट हँड साईड गेली तर 10, 5 झालं. हे 3 डिटर्मिनंट्स तुम्हाला फाइंड आउट करायचे. ठीक आहे. तर पहिला डिटर्मिनंट आपण फाइंड आउट करू. 3 × 3 -4 × 4. सो इट इज इक्वल टू 9 मायनस काय होईल प्लस 4 4 16. सो तो काय झाला 25. दुसरा डिटर्मिनंट बघा 10 × 3 30. सॉरी मी डायरेक्ट नाही लिहित, आधी आपण प्रॉपर लिहून घेऊ. 10 × 3 -4 × 5. सो काय येईल ते 30 + 4 5 20. सो काय येणार ते 30 + 20 इज 50. तसंच dy बघा 3 5 15 -4 × 10 इज इक्वल टू 15 - 40. सो इट इज -25. तुम्ही कॅल्क्युलेशन्स रफमध्ये करू शकता. -25 का कारण 40 मोठा आहे आणि त्याला मायनस साईन आहे, त्यामुळे सिम्पल सबट्रॅक्शन येईल. 40मधून 15 गेले 25 आणि साईन काय येईल मायनस येईल. ठीक आहे. सो व्हॉट इज एक्स नाव डिटर्मिनंट्स तर काढले आपण. तर एक्स म्हणजे काय असतो dx / dy झालं. dxची व्हॅल्यू काय आहे 50. सो 50 / d 50/25. सो काय येणार 50/25 इज 2. 25 × 2 = 50. तसंच y काय असतो dy/d. dy काय आहे तुमचा -25. सो -25 / 25. सो इट इज -1. मिळालं तुमचं सोल्युशन. हेन्स सोल्युशन इज 2, -1. इतकं सोपं आहे. सो क्रॅमर्स रूल ही जी मेथड आहे ही सगळ्यात सोपी मेथड आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स सॉल्व करण्यासाठी. ओके. म्हणजे एक्झाममध्ये जर तुम्हाला सांगितलेलं नसेल की ही मेथड स्पेसिफिक मेथड वापरा तर तुम्ही डायरेक्ट क्रॅमर्स रूल वापरला तरी चालू शकतं. ठीक आहे. इथं लक्षात घ्या
स्टँडर्ड फॉर्ममध्ये तुमचे इक्वेशन्स नाही आहेत. आधी तुम्हाला ते स्टँडर्डमध्ये कन्वर्ट करायला लागतील. म्हणजे काय की पहिल्यांदा एक्सची टर्म मग वायची टर्म इज इक्वल टू राईट हँड साईड. तसं नाही आहे ना. इथं कसं आहे, पहिल्यांदा एक्सची टर्म आहे, नंतर वायची टर्म आहे, पण राईट हँड साईड जी आहे ती त्यांनी अलीकडे घेतली. म्हणजे कॉन्स्टंट जो आहे तो राईट हँड साईडचा अलीकडे घेतलेला आहे. तर आधी तुम्हाला त्या कॉन्स्टंटला राईटला शिफ्ट करायला लागेल. तसंच दुसऱ्या इक्वेशनमध्ये बघा, आधी एक्स आणि मग वाय असतो, तर तो वाय त्यांनी उजवीकडे दिला आहे, तो तुम्हाला डावीकडे घ्यायला लागेल. ठीक आहे. सो काय येईल, 4x + 3y इज इक्वल टू 4. हे झालं पहिलं इक्वेशन. आणि 6x + 5y इज इक्वल टू 8 हे झालं दुसरं इक्वेशन. ठीक आहे. तर आता तुम्हाला डी फाइंड आउट करायचं आहे. काय येईल तुमचा डी, डिटर्मिनंट ऑफ सगळ्या कोइफिशियंट्सचा डिटर्मिनंट 4, 6, 3, 5. इट इज इक्वल टू 4 × 5 - 3 × 6. सो 20 - 18. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू 2. त्याच पद्धतीने डी एक्स काढायचं आहे. सो डी एक्स इज इक्वल टू, डी एक्समध्ये आपण काय करतो, एक्सचे जे कोइफिशियंट आहेत त्याच्याऐवजी राईट हँड साईड घेतो. आता राईट हँड साईड काय आहे तुमची, 4, 8. ठीक आहे, ती घ्या. आणि वायचे कोइफिशियंट्स आहे तसेच 3, 5. सो इट इज इक्वल टू 4 × 5 - 3 × 8. सो 20 - 24. सो इट इज -4. का बरं, कारण 20मधून 24 गेलेत ना, छोट्यातून मोठा म्हणजे 24 - 20 करायचं आणि उत्तराला साईन कोणाचं येईल, मोठ्याचं म्हणजे 24, तर ते वजा, म्हणून उत्तर आलं -4. ठीक आहे. तसंच डी वाय फाइंड आउट करा. डी वायसाठी आता एक्सचे आहे तसेच राहतील कोइफिशियंट, म्हणजे 4, 6 आहे तसंच राहील, फक्त वायचे बदलतील आणि तिथं कोण येईल, राईट हँड साईड, म्हणजे 4, 8. सो 4 × 8 - 4 × 6. सो इट इज इक्वल टू 8 × 4 = 32 - 6 × 4 = 24. सो किती येईल हे, 32 - 24 इज, कॅल्क्युलेशन्स करून घ्या रफमध्ये, किंवा ओरली येत असेल तर चांगलंच आहे. कॅरी 1, 2मधून 4 जात नाही म्हणून कॅरी 1. 12 - 4 इज 8. ओके, 1 कॅरी केलेला तो 0, 8, म्हणजे हे किती आलं, 8. 32 - 24 इज 8. सो डी एक्स, डी वाय आणि डी मिळालेलं आहे. यावरून एक्स काढता येईल. सो एक्स इज डी एक्स बाय डी. डी एक्सची व्हॅल्यू आहे, किती आहे तुमच्या डी एक्सची व्हॅल्यू, इट इज -4 डिवायडेड बाय डी इज 2. सो आन्सर इज -2. सिमिलरली y इज इक्वल टू dy डिवायडेड बाय डी, म्हणजे 8 डिवायडेड बाय 2 म्हणजे 4. हेन्स सोल्युशन इज -2,4. ठीक आहे. ओके, सो x + 2y इज इक्वल टू -1 अँड 2x - 3y इज इक्वल टू 12. तर आता तुमचा डी आधी फाइंड आउट करूयात आपण. सो डी काय आहे, डी इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 1, 2, 2 - 3. एक्स आणि वायचे सिरियली लिहिले. एक्सचा कोइफिशियंट 1 होता, इथं 2 होता, म्हणून 1, 2, 2 - 3. ठीक आहे. सो 1 × -3 -2 × 2 म्हणजे -3 - 4 म्हणजे -7. 3 आणि 4 काय आहेत तुमचे, निगेटिव्ह आहेत, वजा वजा,
म्हणून अधिक होईल आणि उत्तराला चिन्ह येईल मायनस. ठीक, तसाच dx काढायचा आहे. सो dx इज इक्वल टू dxमध्ये आपण काय करतो, एक्सच्या ठिकाणी एक्सच्या कोएफिशियंट्सच्या ठिकाणी राईट हँड साईड टाकतो, म्हणजे -1 12. बाकी सगळं डीमध्ये आहे तसंच. सो इट इज इक्वल टू -1 × -3 -2 × 12. सो इट इज +3 -12 2s are 24. सो इट इज इक्वल टू -21. परत एकदा तेच छोट्यातून मोठा सबट्रॅक्ट केला आहे म्हणून आन्सरला साईन येईल मायनस. तसंच dy इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ डी आहे तसंच, फक्त त्याच्यामध्ये काय चेंज करायचं, वायच्या कोएफिशियंट्सच्या ऐवजी राईट हँड साईड. बाकी एक्सचे कोएफिशियंट्स आहे तसेच. सो इट इज इक्वल टू 1 × 12 -1 × 2. सो इट इज इक्वल टू 12 प्लस 2 × 1 इज 2. That is 14. Hence x is equal to dx by d, that is -21 by -7. मायनस मायनस प्लस होईल, 7 × 21. Similarly y is equal to dy by d. dy is 14 divided by -7. So it is -2. Hence solution is (3, -2). Okay, so d is equal to 6 8 -4 -3. एक्सचे कोएफिशियंट्स लिहिले कॉलममध्ये, नंतर वायच्या लिहिले कॉलममध्ये. डायगोनल एलिमेंट्स 6 × -3 -4 × 8. इथे लक्षात घ्या, सबट्रॅक्शनच घ्यायची आहे तुम्हाला. हे जे मायनस आहे ते तुमच्या नंबरचं कॅरी झालेलं आहे, कोएफिशियंट्स. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू -18 प्लस 8 32. 32 - 18. ठीक आहे, तर किती येईल ते रफमध्ये करून बघा. कॅरी 1, 12 - 8 4, 3 - 2 1. सो 32 - 18 आहे 14 आणि मोठ्याचं चिन्ह आहे प्लस म्हणून उत्तराला येईल प्लस. dx इज इक्वल टू dx काढताना आपण काय करतो, एक्सच्या कोएफिशियंटच्या ऐवजी राईट हँड साईड टाकतो. बाकी डीमधल्या सगळ्या गोष्टी आहेत तशाच. सो इट इज इक्वल टू -12 × -3 -4 × -2. So it is equal to 12 3s are 36 minus -4 × -2. मायनस मायनस तर प्लस होईल. मायनस मायनस प्लस होईल. 4 2s are 8. Okay, so it is equal to 36 minus 8 is 28. Now dy is equal to dy मध्ये काय करतो आपण, एक्सचे कोएफिशियंट आहे तसेच ठेवतो, म्हणजे 6 8. आणि हे -4 -3 कशाने बदलतो, तर राईट हँड साईडने. सो 6 × -2 प्लस -12 × 8. इट इज इक्वल टू 6 × -2 -12. मायनस मायनस प्लस होईल. 12 × 8. आता 12चा पाढा पाठ असेल तर हे पटकन येईल.
नसेल तर मल्टिप्लिकेशन करायला लागेल. सो 12 96 माझा पाठ आहे. सो मी 96 घेतलं. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू 96 - 12. हे कॅल्क्युलेशन करून घ्या. सो 96 - 12 इज 6 - 2 4 9 - 1 8. सो इट इज 84. ठीक आहे. Hence x is equal to dx by d, that is 28 by d is 14. 14 2s are 28. परत 14चा पाडा पाठ पाहिजे तर हे येईल पटकन. ठीक आहे. ॲटलिस्ट 20पर्यंत तरी तुमचे पाडे पाठ पाहिजेत. सो dy by d 84 by 14. सो 84 by 14 बघा बरं किती येतील. ठीक आहे. ज्यांना पाडे पाठ नाही आहेत त्यांच्यासाठी अजून एक सोपा मार्ग सांगते. यू कॅन डिवाइड इट बाय 2 फर्स्ट. पहिल्यांदा 2ने डिवाइड करा. सो 2 7 जा 14, 2 4 जा 8 आणि 2 2 जा 4. सो आता सोपं जाईल. आता 7चा पाढा सगळ्यांनाच येत असेल. ठीक आहे. सो किती येईल हे 7 6 जा 42. सो 6. हेन्स सोल्युशन इज xy is equal to 2 6. Okay. Now problem number 5. So d is equal to 4 3 6 2. That is 4 into 2 minus 6 into 3. That is 8 minus 6 18 म्हणजे -10. 18तून 8 गेले 10 आणि मोठ्याचं चिन्ह म्हणून मायनस. dx इज इक्वल टू dxमध्ये आपण काय करतो एक्सचं कोएफिशियंट राईट हँड साईडने बदलतो. सो 54 28 6 2 इज इक्वल टू 54 into 2 minus 6 into 28 इज इक्वल टू. हे कॅल्क्युलेशन्स रफमध्ये करून घेतले तरी चालेल. सो 54 into 2 इज 2 4s are 8 2 5s are 10. So 108 minus 6 into 28. 28 into 6. 6 8s are 48. Carry 4. 6 2s are 12. 12 plus 4 16. So it is 168. So 108 minus 168. 168 मधून 108 गेले. किती राहिलं 60 मायनस. ठीक आहे. कारण मोठा 168 आहे आणि त्याचं साईन काय आहे मायनस. सिमिलरली dy इज इक्वल टू मध्ये काय करतो आपण एक्सचे कोएफिशियंट आहे तसे वायच्या कोएफिशियंटच्या ऐवजी राईट हँड साईड टाकतो. सो 4 into 28 minus 54 into 3 इट इज इक्वल टू. कॅल्क्युलेशन्स हे पण करावे लागतील. ठीक आहे. कारण 28चा पाढा सगळ्यांचा पाठ असणं इम्पॉसिबल आहे. ओके. सो इथं आपण रफ कॅल्क्युलेशन करून घेऊ. $28 into 4 is equal to
4 8 जा 4 8 32, कॅरी 3, 4 2 8 आणि 3 11. सो इट इज 112 मायनस 54 इंटू 3, 3 4 जा 12, कॅरी 1, 3 5 जा 15 प्लस 1 16. सो इट इज 162. सो हे किती येणार आहे? 162 वजा 112 किती येईल ते? -50 येईल. तुम्ही करून घ्या. 162 मधून 112 घालवा, ठीक आहे, आणि मोठा 162 म्हणून त्याचं वजाचं चिन्ह द्या. Hence x is equal to dx by d is equal to -60 by -10 is equal to 6. तसंच y is equal to dy by d. Hence -50 by -10 is equal to 5. Hence solution is 6,5. Last one. एक्सचे कोएफिशियंट्स 2 1, वायचे कोएफिशियंट्स 3 आणि -y/2 म्हणजे काय? -1/2 हा झाला कोएफिशियंट. सो इट इज इक्वल टू 2 × -1/2 -3 × 1 इज इक्वल टू 2 2 कॅन्सल होईल, इथं काय राहील? -1 -3 म्हणजे हे झालं -4. dx इज इक्वल टू एक्सचे कोएफिशियंट त्याच्याऐवजी काय लिहिणार इथं तुम्ही? राईट हँड साईड. वायचे कोएफिशियंट आहे तसे 2 × -1/2 -3 × 1/2. सो इट इज -1 -3/2. सो इट इज इक्वल टू फ्रॅक्शन्सची ॲडिशन येईल आता, ठीक आहे. मायनसला कॉमन घ्या, -1ला आतमध्ये काय राहील? 1 + 3/2. सो dx इज इक्वल टू -1 इंटू ब्रॅकेट 2 + 3 / 2 दॅट इज 5/2. सो आन्सर इज -5/2. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केली आणि ॲडिशन केली. dy इज इक्वल टू वायच्या कोएफिशियंटच्या ऐवजी राईट हँड साईड आणि एक्सचे आहे तसेच. ओके. सो x इज इक्वल टू so it is equal to -5 divided by 2 × -4. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर, ठीक आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन होते त्यांची. सो इट इज -5 by -8. तसंच y इज इक्वल टू dy by d दॅट इज -1 डिवायडेड बाय d इज -4. सो इट इज 1/4. सेन्स सोल्युशन इज. सो काही केसेसमध्ये काही म्हणजे रँडम, खूप क्वचित एखाद्या केसमध्ये तुमचं फ्रॅक्शनमध्ये आन्सर येऊ शकतं, ते पण क्रॅमर्स रूलने, ठीक आहे. इलिमिनेशन मेथडमध्ये तर शक्यतो तुमचा आन्सर इंटिजरमध्येच येतं. हे -5/8 म्हणजे ॲक्च्युली +5/8, मायनस प्लस होऊन जाईल. सो सोल्युशन इज 5/8, 1/4. एक्स आणि वायच्या ऑर्डर पण लिहिताना काळजीपूर्वक लिहायच्या. ऑर्डर चुकली तरी तुमचा आन्सर चुकतो, हे लक्षात घ्या. कारण एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज इंटरचेंज होऊ शकत नाहीत ना.
ठीक आहे.